हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे ना मिस्टर सकाळी सकाळी गेले होते मार्केटला. त्यांना भाजीला सांगितलं होतं तर त्यांनी ना थोडं वांगे आणलेले आहेत आणि एकदम ताजी ताजी अशी कोथिंबीर पण आणलेली. तर आज वांगे बटाट्याची भाजी करणार आहोत. मला ब्लाऊज रात्री मी जो अर्धा ठेवलेला आहे डिझाईन बनवली बॅक साईडची आणि अर्धा ब्लाऊज बाकी तो करायचा आहे. बहिणीचा ब्लाऊज आहे, दिवाळीला दिला होता शिवायला, दिवाळीला काही देणं झालेलं नाही आहे. तर आज आहे भावाच्या आणि वहिनीच्या लग्नाचा बर्थडे. आम्ही बर्थडेला बघू आता सपना येते काय, सपनाला घेऊन जाईल मग मी. आम्ही दोघी जणी जाऊ. दुपारी तेवढा ब्लाऊज कंप्लीट केला का घरातली कामं आवरली का मग आम्ही दोघी जणी जाऊ. आता काही मी बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत 4-5, वांग्याची भाजी आणि चपात्या पण करायच्या आहे. कामवाली मुलं जेवायला आहे तर ते सगळं करून मग दुपारी जायचा बेत आहे. तर बर्थडेचं सेलिब्रेशन पण मी तुम्हाला दाखवते दुपारी. तर आता एवढी भाजी केली का लगेच ती ब्लाऊज शिवायला जाणार आहे. तर रात्री कुठली डिझाईन बनवली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि कुठली काल डिझाईन बनवलेली आहे. तो ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे नवरीचा, त्याची शिलाई किती घेतली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, अजिबात स्किप न करता बघायचा आहे व्हिडिओ जर का आवडत असतील आपले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईकसुद्धा करा. तसं जायचं नाही व्हिडिओ बघितल्यावर. तर चला आता आपण भाजी करून घेऊ. तर चला आता शिलाईच्या कामाला. भाजी वगैरे झालेली आहे माझी आणि ब्लाऊज किती शिवले तर ते तुम्हाला दाखवते. मी कालचे जे कामं झालेली आहेत ना ते दाखवते. तर चला फायनली कामावर येऊन बसलेली आहे. रात्री पण मला 11-11:30 वाजलेली होती, त्याच्यामुळे डोळे ना असे चुळचुळ करतात ते नुसते आणि डोळ्यांना खाज पण येते माझ्या. तर लेट झाल्यामुळं ना रात्री लेट नाईट काम केलं. रोजचंच असं चालू आहे. तर रात्री आहे ना ही बघा ही जी डिझाईन आहे ना तर हा आहे माझ्या बहिणीचा ब्लाऊज. तर पहिल्यांदाच मी तिला अशी डिझाईन शिवलेली आहे, कारण का ना ती सिंपलच ब्लाऊज शिवते. तिची म्हणजे राणीमानच सिंपल का टीचर आहे ना ती, त्याच्यामुळे. तर हा बंदच गळा आहे त्याच्यामुळे काय कम्फर्ट वाटेल आणि फंक्शनल साडी होती. तर साडी मी दिवाळीला तिला दिलेली पण ब्लाऊज माझ्याकडून काही झालेलाच नव्हता तिचा. तर कशी वाटते मैत्रिणींनो ही डिझाईन. तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ काय मी टाकलेला नाही. अजून एक ब्लाऊज आहे कस्टमरचा, नवरीच्या काकीचा ब्लाऊज आहे असाच. तर ती डिझाईन मी तुम्हाला टाकेल नक्की. तर हा एक ब्लाऊज रात्री आणि हा आहे ना ट्रिपल लेअरमध्ये आहे बघा. तर इथे मी साटिनचा कपडा आणलेला बघा, साटिन सिल्कमध्ये, आणि संगमनेरवरून मी हा कपडा आणलेला होता. वरतून हा नेटचा कपडा आणि इथे बघा तर आतून आहे ना अस्तरचा कपडा आहे हा, म्हणजे ट्रिपल लेअर झालेला आहे हे. मग हा ब्लाऊज आहे ना टिकायलाही अगदी व्यवस्थित आणि दिसायलाही एकदम ग्लेज आलेला आहे ब्लाऊजला बघा. तर हा एक झालेला आहे. तर ह्याचे पार्ट मी आता तयार करते. रात्री अर्धे पार्ट तयार केले पण नंतर मग म्हटलं सकाळी तयार करू. तर आज जायचं आहे मला भावाच्या घरी, भावाच्या गावाला. तो काही ह्या गावात राहत नाही. बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना यूट्यूबवर त्यांच्या गावातल्या गावात माहेर आहे. किती मस्त ना, पण आपल्या काही नशिबात नाही. आम्ही आहे ना 4 जण 4 टोकाला आहेत, म्हणजे आम्ही 4 जण वेगवेगळ्या दिशेला राहतो. मी इकडे राहते कोपरगावला, त्याच्यानंतर माझा भाऊ राहतो लोणीला. एक छोटी बहीण आहे ती राहते संगमनेरला आणि मोठी बहीण आहे ती नाशिकला राहते. प्लस ती मुंबईला पण असते कारण का तिचं मुंबईलासुद्धा घर आहे. तर हा एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. इकडे असे सुंदर लटकन लावलेले आहेत. त्या दिवशी मी अस्तर ते आणायला गेली होती ना तेव्हा मी हे आणलेले आहे लेस, पाईपची लेस पण आणलेली आहे. प्लस ह्याला आहे ना इथं बघा बॅक साईडला डिझाईन बनवलेली आहे. तर साडी राणी कलरची होती पण साडी खूप कमी होती त्याच्यामुळे मी साडीतला कपडा काही काढलेला नाही आहे. आणि माझ्याकडे भरपूर सारे कपडे उरलेले असतात तर त्याचं मी इथे यूज केलेलं आहे. टसल्स वगैरे लावलेले आहेत बघा, इथे फ्लावर्सच्या फॅब्रिकचेच बनवलेली आहेत. तर आता हा ब्लाऊज जो आहे तो मी कंप्लीट करून घेते. गावाला जायचं आहे 2-2:30च्या दरम्यान, बघू आता किती वाजतात आवरेपर्यंत. तर हा एक स्टिच केलेला आहे आणि मग बाकीचं काम आहे ना मी तिकडून आल्यावरती करणार आहे. तर हा ब्लाऊज कंप्लीट करून तुम्हाला मी दाखवणार आहे. पुढचे पार्ट आणि बाही जोडायची बाकी आहे. तर बाहीसुद्धा ना म्हणजे आता ना त्या वर्कवाल्या ज्या साड्या आहेत ना त्या आलेल्या आहेत. तर बाईचं वर्क त्यांनी असं दिलेलं आहे
धड ते म्हणजे इथे इथे दिलेलं असतं, धड इथे बॉर्डरला पण नसतं, काही काही बायांचं असतं, पण काहींचं इथं असतं धड. मग आणि मग इकडं वरती आहे ना, वरती पण अंतर कमी असतं, थोडंसं 5-6 इंचाचं अंतर असतं. मग ती बाई लॉंग शिवता येत नाही आपल्याला, आणि ॲडजस्ट करून आपण जर ते कट करायला गेलो ना वर, तर नेटचं असल्यामुळे ते व्यवस्थित कट होत नाही आणि ते वाया जातं. त्याच्यामुळे मग मी ना छोटीशी बाई घेतलेली आहे, आणि तिला तशीही ती म्हणते मला मोठी बाई कम्फर्ट वाटत नाही, दिवसभर तिला साडी वेअर करावी लागते शाळेमध्ये शिकवण्यासाठी, तर कम्फर्टेबल पण पाहिजे ना. तर कधी कधी राहतात तिचे लॉंग स्लीवचे, पण शक्यतो तिचे शॉर्ट बाईचेच ब्लाऊज आहेत. आणि आत्ता ती आज मला बोलली, रात्री मी तिला फोन केला होता, फोन झाला आमचा, म्हटलं अगं अर्धा ब्लाऊज राहिलेला आहे, काय करू. मला म्हणे नको बाई, आता माझं ह्यावेळेस तरी ब्लाऊज घेऊन ये. त्याच्यामुळे मग मला आता जायच्या अगोदर तिचा ब्लाऊज पूर्ण करावा लागणार आहे. माझं तर मी काहीच केलेलं नाही, आणि प्लस हा बॅक साईडला दिसतो ना फिरता कलर, तो वैष्णवीच्या दिवाळीच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. तर तुम्हाला मी साडीसुद्धा शेअर केलेली आहे, तर तिचाही झालेला नाही. त्याच्या अगोदर मी त्यांना दोघींना एक एक साडी घेतली होती, सपनाला आणि वैष्णवीला. तर सपनाचा ब्लाऊज झालेला आहे, वैष्णवीचा ब्लाऊज अजूनही बाकीचा आहे. तर तिचेही 2 ब्लाऊज प्लस नवऱ्यांचे ब्लाऊज. काल एक 1 पीस पण स्टिच करायला आलेला आहे. काल मी एक ड्रेस पण केलेला होता, तर तो ड्रेस मी दिलेला आहे ऑलरेडीच. काल रात्री ती मुलगी आलेली होती, कारण का तिला कंटिन्यू क्लासेस असतात, तर ती आली होती 6:30 पावणे 7ला. तो ड्रेस जो आहे ना, तो व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर तो देऊन टाकला मी कस्टमरचा, आणि आता एवढा ब्लाऊज कंप्लीट करत आहे. तर तुम्हाला ब्लाऊज झाल्यानंतर कसा झाला ते दाखवणार आहे. आत्ता वेळ न झाला होता मला, तेवढा वेळ पण नाही आहे, आणि परत पण लगेच येणार आहे कार्यक्रम झाल्यावर. आज माझ्या भावाच्या लग्नाचा बड्डे आहे, 14 वर्ष झाली त्याच्या लग्नाला. तर बघा, बोल करता इतके वर्ष निघून जातात, तर आपल्याला कळतसुद्धा नाही. तर म्हटलं चला, आता त्यांनी बरेच म्हणजे घरगुतीच ती करत होते, तर आता सगळ्या बहिणींना आमंत्रण दिलेलं आहे. तर म्हटलं चला, असे पुन्हा पुन्हा येत नाहीत. आणि पहिल्यांदाच बोलले की एका गावात राहिल्याचं खूप फायदा असतो. बहीण भावंड काही फंक्शन असलं ना, तर आपल्याला एकत्र येता येतं लवकर. आणि लांब जर असलं ना बाहेर गावाला, तर मग काही काही फंक्शन मिस होऊन जातात. आणि सुखादुखालाही पण सोबत पाहिजे कोणीतरी जीवाभावाचं. तर म्हणजे कुठं हॉस्पिटलला आपल्याला जायचं आहे, काही काम पडलं, तर नातेवाईक हे पाहिजेतच जवळ राहायला असले तर. सख्खे नातेवाईक कधीही कामाला येतात. म्हणजे रक्ताचं नातं जे असतं ना, आपण म्हणतो कितीही मतभेद असले तरी पण कधीतरी ते नातं एकत्र येतच. असंच बहीण भावंडांचं नातं असतं. तर सेलिब्रेशन पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हा जो ब्लाऊज आहे ना, तो कंप्लीट करून घेते. चर्चा भरपूर झाली, वेळ कमी आहे, बोलण्यासारखं भरपूर असतं. बहिणींच्या नात्यामध्ये, भावाभावांच्या नात्यामध्ये खूप आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, जरी एकामेकासोबत काही मतभेद किंवा काही म्हणजे राहतात काहीतरी थोडेफार, पण ते कधीच एकामेकाला अशी स्पष्टता, भांडणही करतात, पण असं त्यांना वाटत नाही एकामेकाबद्दल की म्हणजे द्वेष, जो अतितिरस्कार म्हणतो ना आपण, तो कधीच निर्माण होत नाही बहीण भावंडांच्या नात्यामध्ये. किंवा मग आता आईचे म्हणजे मुलं तर आईला प्यारेच असतात, आईवडिलांमध्ये मुलांमध्ये पण नसतात. क्वचित असं 100त एखादं घर असतं की तिथे जास्त विकोपाला गेलेले वाद असतात प्रॉपर्टीवरून. बाकीचं काय, दुसरं काही नसतं, प्रॉपर्टीवरूनच वाद होतात जास्त करून भावाभावांची. पण बहिणींना काही नको असतं, फक्त प्रेमाचे गोड 2 शब्द आणि दिवाळीला रक्षाबंधनला बोलवलेलं, बस. बहिणीला याच्या पलीकडे काय हवं असतं. तिने कधी अपेक्षा केली जास्त, त्याच्या मनाने जर केलं तर ठीक, आपण कधीच अपेक्षा करायची नाही भावाकडून किंवा मग कोणाचकडून. त्याच्यासाठी आपण स्वतः सक्षम बनायचे. जसं मी हे काम करते ना, त्या पद्धतीने तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये जर काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते काम करू शकता. काही विणकाम म्हणा, एम्ब्रॉयडरी किंवा पेंटिंग किंवा मेहंदी, तुम्ही काहीही करत असाल तर आता भरपूर सारं सोशल मीडियाच्या माध्यमामधून कमावण्याची खूप सारी महिलांना घरी बसून संधी मिळालेली आहे. तर त्याचं तुम्ही सोनं करायला हवं की नाही मैत्रिणींनो. तर चला, आता मी हा ब्लाऊज एवढा कंप्लीट करते. जाताना मी तुम्हाला भेटणारच आहे, संध्याकाळचा व्हिडिओ पण तुम्हाला येईल सेलिब्रेशनचा, बड्डेचा. तर जातानाचा व्हिडिओ जो आहे तेव्हा मी तुम्हाला भेटणार आहे. ब्लाऊज कंप्लीट करून घेते. चलो, ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता की बघा, इथे ब्लाऊज आहे ना रेडी झालेला आहे बघा. तर फ्रंट जो आहे तो इकडे उलटा पकडलेला, तर फ्रंट नेक जो आहे ना तो ओपन नेक आहे, आणि बॅक साईडला ट्रान्सपरंट गळा, तो तुम्हाला मी अगोदरच दाखवलेला होता.
तर ह्याला आहे ना अशा पद्धतीने प्रिन्सेस कटमध्ये आणि बाहीला अस्तर नाही लावलेलं, आधी सांगितलं होतं छोटी बाही बांधणार आहे ह्याची. ह्याला ना पॅच आणि हुक जे आहे ते सोबत घेऊन जाणार आहे. वेळच नाही, आता मी तयारी करायला चालली आहे. तर हा जो पॅच आहे 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते कसा दिसेल याला सुंदर. तिला जर का आवडत असेल तर लावू, नाही आवडला तर रिटर्न मी घेऊन येईल. तर तुम्ही बघू शकता इथे मी ना खाली तुम्हाला जरा आयडिया देते, जरा कसा दिसतोय जरासा बघा बरं. तर हा बघा, हा नेटमध्ये का आहे आणि हा जो पॅच आहे ना, तर हा आहे ना आपण इकडे जिथे ज्या साईडला उघडा जो आपला पदर असतो ना तिथे मी लावणार होते असला असा. बघू तिला जर का आवडला तर आपल्याकडे आहेत ऑलरेडी पॅचेस. नवरीच्या ब्लाउजांसाठी मी हे आणलेले होते मुंबईवरून. तर बघा याच्या दिशा या अशा दिसताना मग ना इथं असं आपल्याला ठेवावं लागेल. तर तुम्ही मला आयडिया द्या व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही लावू. बघा या पद्धतीने असं एक लावू शकतो आपण, असं विरुद्ध टोकाला विरुद्ध टोके, किंवा मग तर हा तर ह्या साईडचं आणि इकडे पण लावू शकतो असं. तर कुठला सुंदर दिसतोय बघा बरं. हा मी काढून घेते, तरी हे मी घेऊन जाणार आहे तिला दाखवायला. आणि हुक पण मी तिकडेच लावणार आहे. सगळं मी आता काढून घेते धागा वगैरे. ब्लाऊज कसा रेडी झालेला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. हात शिलाई ते सगळं तिकडंच करणार आहे. हे बघा, हे सगळं मटेरियल मी सोबत नेण्यासाठी सुईसुद्धा घेतलेली आहे. तर असं घरचं जर काम राहिलं ना विसरून, घरचं काम जर का राहिलं ना विसरून, तर मग असं फजिती होती. त्याच्यामुळे हे सगळं मी घेतलं आहे सोबत. आणि हे जाताना हे बॅगमध्ये मी टाकून नेणार आहे. तर आता मी तयारी करते. तर चला, ब्लाऊज तर कंप्लीट झालेला आहे. अजून जेवण करायचं आहे. दुपारचे वाजलेले आहेत 2 आणि लगेच निघणार आहे मी मोजून 10 मिनटामध्ये. तर बघा मी आता कुठे चालली आहे. तर इथे बघा बसमध्ये खूप गर्दी होती आणि आल्या लगेच बस लागली मला सोडवल्या. तर डायरेक्ट पुणा बस होती ती. तर मी इथे उतरली आता स्टँडवरती. आणि आमची वहिनी ना ती गेलेली नगरला, तर ती पण आलेली आहे जवळजवळ, म्हणजे ती स्टँडवर उतरली. आणि मी तोपर्यंत इथं भाज्या घेते आणि खायला पण म्हटलं काहीतरी घेऊ पोरांना. तर इथं मी केळी आणि भाज्या घेतलेल्या आहेत. आणि मग मला घ्यायला येणार आहे गाडी, दोघं पण. मग आम्ही दोघी सोबत जाऊ. तर लहान मुलगा आणि भाऊ येणार होता घ्यायला. मला माहीतच नव्हतं कोण येणार आहे. तर इथं बघा या बाबाजवळ मी बॅग ठेवली, नंतर खायच्या वस्तू आणल्या. तर मग मला आता घ्यायला येतील ना तर तुम्हाला मी दाखवते. तर असा बाजार भरलेला होता. काल आहे ना निवडणुकीमुळे, म्हणजे मतदानामुळे इकडे बाजार भरलेला नव्हता, म्हणून आज इकडे बाजार भरलेला होता. कसा वाटतोय हा बाजार बघा. चिन्मय आला घ्यायला, त्याचे डॅडी गेलेले, तर त्याची मम्मा आली ना स्टॉपवर. आम्ही दोघं जण आलो गाडीत बसायला. हे बघा गाडीत सामान ठेवलं आहे. तर आता मी जात आहे घरी. तर बड्डेचा व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्यासोबत शेअर होईलच, तर तो व्हिडिओ न चुकता बघायचा आहे.